हाके आता उपोषण मागे घेणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहतोय गेली काही वर्ष खरं तर मराठे हे आरक्षणासाठी मागणी करतात, मात्र आता मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण देऊ नये या मुख्य मागणीसाठी ओबीसी सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्याचाच हा परिणाम आपण पाहतोय। आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेंचं गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा त्यांचा हा 10वा दिवस आहे। दरम्यान आता खरं तर बरेच नेते या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी येऊन गेलेत आणि आज महत्त्वाचं म्हणजे ओबीसींचं हे शिष्टमंडळ आता कोणत्याही वेळी या ठिकाणी दाखल होणार आहे। ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ आता या ठिकाणी दाखल होईल। त्याआधी जालन्याचे जिल्हाधिकारी हे लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या तब्येती संदर्भात आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसतात। एकूणच आपण पाहतोय खरं तर सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि प्रकाश शेंडगे तसंच गोपीचंद पडळकर हे आता कोणत्याही क्षणी या ठिकाणी पोहोचणार आहेत। वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे आणि यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं हे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे। त्याआधी जिल्हाधिकारी यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या तब्येतींची विचारपूस जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। दरम्यान